You're welcome, Miles. You're welcome. मी जरा फ्रेश होऊन येतो. हो आलोच. बघितलं किती सुंदर फुलं आहेत ना. देवांशने माझ्यासाठी आणली आहेत. हा असा सुंदर फुलांचा सुगंध ना फक्त मीच घेऊ शकते. पण तुला माहितीये का, देवांशने जे आणलंय तो फक्त बुके नाही आहे, तर त्याचं त्याच्या आईसाठी असलेलं प्रेम आहे. आणि या सुंदर फुलांचा सुगंध फक्त मीच घेऊ शकते, असा जवळून. तुझ्या नशिबात मात्र दुरून सुगंध मिळणंच लिहिलंय. काय मग कळतंय की नाही तुला? देवांशचं त्याच्या या आईवर जास्त प्रेम आहे. तुझ्या नशिबात काही नाही. देवांश सर भैरवी मॅडमला मान द्यायचा म्हणून आई म्हणतात, पण त्यांच्या खऱ्या आई तर जानकी आई आहेत. मग असं असताना मॅडम आईशी असं का वागतात, का असं बोलतात, आणि आईंना तरी ते इतकं जिव्हारी का लागतं? मला मॅडमचं वागणं बिलकुल पटत नाही. या सगळ्याचा संबंध सरांच्या लहानपणीशी तर नाही आहे ना. मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांच्या भूतकाळात दडली आहेत का? मागे मी ते शोधायचा प्रयत्नही केला, पण मुळाशी पोहोचू शकले नाही. पण आता मात्र काय गुपित आहे हे मला शोधून काढावंच लागेल. जानू, देवा, अरे तू कधी आलास? असा लांब का उभा आहेस? बस ना, बस. मला माहिती आहे आज मी तो बुके जेव्हा घेऊन आलो आणि आईने माझ्या हातून तो बुके घेतला तेव्हा तुला खूप वाईट वाटलं. अरे नाही रे, काही काय. तुझा चेहरा पाहिला होता मी तेव्हा. किती अस्वस्थ झाली होती सगळं जानू. देवांश आतमध्ये आहे. हो, त्याचाच आवाज आहे हा. एवढ्या रात्रीचा तो वहिनीला भेटायला गेला. पण का? काय बोलत असतील हे दोघं? माझ्या समोर मोकळेपणाने बोलता येत नाही म्हणून तर देवा आता यावेळी वहिनीच्या रूममध्ये गेला नसेल ना. पण त्या बिंडोक वहिनीशी बोलायचंय का एवढं? मी तिच्या समोर देवांशच्या आयुष्यात मला तिच्यापेक्षा जास्त महत्त्व आहे हे दाखवण्यासाठी धडपडते. देवांश सगळ्यात जास्त मलाच मानतो हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते आणि हा सरळ तिला जाऊन भेटतो. याचा अर्थ माझे सगळे प्रयत्न फेल जात आहेत. पण देवांशला कधीपासून वहिनीबद्दल एवढं वाटायला लागलं? ओ राईट, हाऊ कॅन आय फॉरगेट. माझ्या आयुष्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी घडतायत त्या एकाच व्यक्तीमुळे घडतायत. सई, ती 1.5 दमडीची मुलगी जेव्हापासून त्याच्या आयुष्यात आली आहे
तेव्हापासून हाताबाहेर गेलाय माझा मुलगा. त्याचं सगळं वागणंच बदलून गेलंय. मॅडम, जानू, मला ना आज तुला काहीतरी कन्फ्युज करायचंय. मला माहिती आहे आई तुझ्याशी फार काही बरी वागत नाही. तुझ्यासमोर माझ्यावर तिचा जास्त हक्क आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. असं अजिबात समजू नको की या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष जात नाही. पण मी मुद्दाम काही बोलत नाही, कारण मला असं कारण तुला ताईंना समजून घ्यायचं असतं. करेक्ट. आणि हे पण फॅक्टच आहे ना की आईने खरंच खूप सॅक्रिफाईस केलंय आपल्यासाठी. आणि जर तिला आपण समजून नाही घेतलं, तिला आपण आधार नाही दिला, तर तिचं तरी दुसरं कोण आहे ना जानू. कदाचित तिला पण इन्सिक्युअर फील होत असेल म्हणून ती असं वागत असेल कदाचित. किती समजून घेतोस रे तू त्यांना. समोरच्याचं मन तुला कळतं. खरंच किती शहाणा आहे माझा देवा. आणि हा तुझा लगेच का शहाणा कोणामुळे? तुझ्यामुळे ना. तुझ्याकडनंच तर आलंय नाही सगळं माझं. आणि हे बघ, मला जसं आईच्या मनातलं कळतं तसंच मला माझ्या जानूच्या मनातलं पण कळतं. मला माहिती आहे तिच्या बोलण्याने तू खूप हर्ट होते. आणि एक गोष्ट ना नेहमी लक्षात ठेव, कोणी काहीही म्हटलं, कोणाला काहीही वाटलं तरी माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाची तू आहेस जानू. तू सर्वस्व आहेस माझा. माहिती मी कुठल्या पण प्रॉब्लेम मध्ये असतो ना, कुठल्या पण, तेव्हा सगळ्यात आधी ना तुझा चेहरा येतो अगं माझ्या डोळ्यात समोर. मी बिझनेस मधल्या कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी आई बरोबर शेअर करत असेल, पण माझ्या लाईफ मधल्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुझ्या बरोबर शेअर करतो. आणि खरं सांगू का, मला खरंच खूप बरं वाटतं तुझ्याशी बोलून, तुझ्याशी गोष्टी शेअर करून. असं खूप रिलॅक्स फील होतं, मला असं शांत वाटतं. आणि तुला सांगायचंच विसरलो, अगं जेवण किती कमाल झालं होतं. आय एम सो सॉरी. सकाळी ना घाईघाईमध्ये मी डबा घेऊन नाही गेलो, आत्ता जेवलो. पण सिरियसली खूप असं होतं जेवण. तू जेवलास? हो अगं. तुला आवडलं ना? खरंच आवडलं? ऑफकोर्स आवडलं. बोटं चाटून जेवलं अगं मी. थँक्यू सो मच जानू. ए वेडा, आईला थँक्यू म्हणतं का कोणी? आणि जेवणच तर केलंय तुझ्यासाठी. काय इतकं मोठं केलंय मी? तेवढ्यासाठी नाही म्हणत आहे फक्त. मग जानू, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. इथं सरळत नको ना जाऊ, मला नाही छान वाटत अगं. प्लीज. तू आनंदात असशील तर माझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. आईला दुसरं काय हवं असतं? तिची मुलं सुखात असली की तिला जगातला सगळा आनंद मिळतो.